स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरामध्ये बाजीराव पेशवे यांनी बांधलेली विहीर आहे। साताऱ्यातील शुक्रवार पेठमधील प्रसिद्ध असलेली बाजीराव विहीर ही विहीर 2 मजले असलेली ऐतिहासिक विहीर आहे। अत्यंत सुंदर दगडी बांधकाम 100 फुटाहून जास्त खोली असलेली ऐतिहासिक विहीर आहे। या विहिरीमध्ये एकूण 7 कमानी आहेत। या विहिरीच्या मुख्य कमानीवर राजचिन्ह आहेत। 2 शरभ शिल्प आणि थोरले छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी संभाजी भोसले यांचे शिल्प कोरले आहे। ही विहीर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरीमध्ये बाजीराव पेशव्यांची विहीर ही 3ऱ्या क्रमांकावर येते। सध्या या विहिरीची मालकी छत्रपतींचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले आईसाहेब यांच्या मालकीची आहे। या विहिरीच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्ते, मी धनंजय अवसरे, वारसा संवर्धन आणि रानबहिरी ट्रेकर्स तर्फे आपण ही जी बाजीराव विहीर आहे या बाजीराव विहिरीची संवर्धनाचं काम आपण करतो। ही जी बाजीराव विहीर आहे ती शुक्रवार पेठ सातारा येथे आहे। ह्या बाजीराव विहिरीला बाजीराव विहीर नाव असण्याचं कारण ह्या शुक्रवार पेठेला पूर्वी बाजीराव पेठ म्हणायचे आणि ह्या बाजीराव पेठेमध्ये असलेली ही जी विहीर आहे ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या विहिरीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येते। ह्या विहिरीचा उपयोग त्या काळी या पेठेतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच वापरायच्या पाण्यासाठी पूर्वी केला जायचा। आणि ही जी विहीर आहे ही विहीर थोरल्या शाहू महाराजांच्या काळामध्ये बाजीराव यांच्याकडून करवून घेतलेली विहीर आहे। आणि ही जी विहीर आहे ही तेव्हापासून गेली 250-300 वर्षापासून 100 फूट खोल असलेली आणि स्टेप्स असलेली म्हणजे पायऱ्या असलेली विहीर आहे। ह्या विहिरीला 2023 मध्ये ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय पोस्टकार्ड दिनानिमित्त स्टेपवेल्स हेरिटेज या अंतर्गत पोस्टकार्ड एक बनवण्यात आलं आणि आपल्या ह्या विहिरीला एक मोठा सन्मान मिळाला। ह्या विहिरीला 7 कमानीची विहीर पण म्हणलं जातं। ह्या 7 कमानीपैकी जी मुख्य कमान आहे त्या मुख्य कमानावर आपल्याला राजचिन्ह 2 शरभ शिल्प आणि थोरले शाहू यांचं एक छोटीशी मूर्ती त्याच्यावरती कोरलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तसेच ह्या विहिरीचे पाणी कधी आटत नाही, कारण का की ह्याला जिवंत झरे असल्यामुळे उन्हाळ्यातही पाणी भरपूर असते। आणि ह्या विहिरीमध्ये आपण दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्र या 2 वेळेस दीपोत्सव घेतो। याच्या मागचा संकल्प असा की आत्ताच्या पिढीबरोबरच पुढच्या पिढीला या महान विहिरीची माहिती समजावी, हे त्याच्या मागील महत्त्वाचं कारण आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।